यहोवा देवाचा सेवक ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे. यशया अध्याय 49 ओवी 1-13. अहो द्वीपानो माझे ऐका आणि दूरच्या लोकांनो लक्ष द्या. यहोवा देवाने मला गर्भस्थानापासून बोलावले आहे. त्याने माझ्या आईच्या उदरापासून येशू हे नाव मला दिले आहे. आणि यहोवा देवाने माझे नाव तिखट तलवारीसारखे केले आहे. त्याने आपल्या हाताच्या छायेत मला गुप्त ठेवले आहे. त्याने मला उजळलेला बाण असे केले आहे. त्याने आपल्या भात्यात मला झाकून ठेवले आहे. त्याने मला म्हटले, ज्याच्या ठायी माझा महिमा होईल तो तू माझा सेवक इस्रायल आहेस. तथापि मी म्हणालो, मी व्यर्थ श्रम केले आहे. मी आपली शक्ती उगीच आणि व्यर्थ खर्चिली आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, माझा न्याय यहोवा देवाजवळ व माझे प्रतिफळ माझ्या देवापाशी आहे. ज्याने मला गर्भस्थानापासून यहोवा देवाचा सेवक होण्यासाठी व याकोबाला व त्याच्याजवळ परत आणण्यासाठी निर्माण केले, तो यहोवा देव आता म्हणतो, जरी इस्रायल एकवट झाले नाही तरी मी यहोवाच्या दृष्टीने सन्मान्य आहे आणि माझा देव माझे बळ झाला आहे. यहोवा देव म्हणतो की याकोबाचे वंशज उभारायला व इस्रायलचे रक्षिलेले परत आणायला तू माझा सेवक व्हावे ही तर फारच हलकी गोष्ट आहे. परंतु पृथ्वीच्या शेवटापर्यंत मानवजातीचे तारण व्हावे म्हणून मी तुला राष्ट्रांना प्रकाश असा देतो. मनुष्याने तुच्छ मानलेल्या, राष्ट्राने वीट मानलेल्या अधिकाऱ्यांच्या सेवकाला यहोवा देव इस्रायलचा खंडणारा म्हणतो, त्याचा पवित्र असे म्हणतो. यहोवा देव जो विश्वासू, इस्रायलचा पवित्र, ज्याने तुला येशूला निवडले आहे, त्याच्यामुळे राजे तुला पाहून उठतील आणि अधिकारी नमन करतील. यहोवा देव येशू ख्रिस्ताला म्हणतो, मान्य केलेल्या वेळेस मी तुला उत्तर दिले आहे आणि तारणाच्या दिवशी मी तुझे सहाय्य केले आहे आणि मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी नवा करार असा देईन. पृथ्वी स्थापायला, त्याच्याकडून ओसाड वतने वतन करून घ्यायला, बंदिवानास बाहेर जा असे म्हणायला व जे अंधारात आहेत, ज्यांना यहोवा देवाची ओळख नाही, त्यांना तुम्ही दृष्टीस पडा असे म्हणायला मी तुला लोकांसाठी नवा करार असा देईन. जे मार्गावर चरतील व सगळे बोडके उंचवटे त्याची कुरणे होतील, ते भुकेले व तानेले होणार नाहीत आणि उष्णता व ऊन त्यांना मारणार नाहीत. कारण जो त्याच्यावर दया करतो तो त्यांना चालवीत नेईल, म्हणजे पाण्याच्या झराजवळ तो त्यांना वाट दाखवित नेईल. आणि मी आपले सर्व पर्वत मार्ग असे करेन आणि माझ्या खडका उंचावल्या जातील. पहा, हे दुरून येतील आणि पहा, हे उत्तरेपासून व पश्चिमेपासून आणि सिनी देशांतून येतील. ओ आकाशानो गायन करा, अगे पृथ्वी उल्हास कर. अहो पर्वतानो गायन करीत सुटा, कारण यहोवाने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे आणि तो आपल्या पिडलेल्यावर दया करेल. यहोवा देव येशू ख्रिस्ताला आपला सेवक म्हणतो. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, त्याने माझ्या आईच्या उदरापासून येशू हे नाव मला दिले आहे व त्याने मला राष्ट्रांचा प्रकाश असा केला आहे. म्हणजेच सर्व काही यहोवा देव करतो. त्यालाच आपण जसा येशू ख्रिस्त यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळून यहोवा देवाची स्तुती करतो, त्याप्रमाणे आपण देखील एकच यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळून त्याची स्तुती व आराधना करूया. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डन. प्रेज गॉड. हालेलुया.